तर इकडे डीपी दादा वर्षाताईंना नागिन असं म्हणतोय. चला तर बघूयात नेमकं इकडे काय केलेलं आहे वर्षाताईंनी. तर इकडे दोघेजण विरुद्ध दिशेला बसलेले असतात आणि तिकडून डीपी कॉमेंट्री करत असतो की एकच ताई मनामनात घराघरात फक्त ताई वर्षाताई वर्षाताई वर्षाताई. त्यावर घनश्याम मध्येच वर्षाताई असं म्हणतो ताई माई अक्का. तर घनश्याम म्हणतो विचार करा पक्का. डीपी म्हणतो तसं नाही ताई माई अक्का एकच वर्षाताई. अख्खा महाराष्ट्राच्या सौंदर्यावर घायाळ झाला होता, हृदयावर जखम झाली होती अशा आमच्या वर्षाताई. आणि आनंदाने आपले जीवन व्यतीत करत असताना अचानक त्यांना एक आवड निर्माण झाली या बिग बॉसच्या घरात येऊन. बिग बॉसच्या घरात येऊन ताईंचे एक रौद्र रूप जे शांततेत चालत असतं त्यांच्या एक्सप्रेशन मॅच होण्यासाठी आम्ही गेले 10 दिवस आतुर होतो. त्या एक्सप्रेशन मला ताईंच्या चेहऱ्यावर खुलून दिसत असतील आणि वर्षाताई तिकडून ॲक्टिंग करत असतात. तसंच इकडे डीपी देखील करत असतो. जशी नागिनीनं फुसफुस करावं म्हणजे वर्षा ही मेडिटेशन करत असते तर त्याच्यावरती वर्षा म्हणते की नागिन एकच जी सध्या किचनमध्ये आहे. तर तिकडे निक्की असते. तर डीपी म्हणतो ताई तुमच्या सौंदर्याला कुणाची नजर लागू नये अशी प्रार्थना आम्ही भगवंताकडे करतो आणि भगवंत तुम्हाला याच सौंदर्यामध्ये आणि याच ॲटिट्यूडमध्ये ठेवो अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना करतो. त्यावर वर्षाताई म्हणतात भगवंताकडे नाही बिग बॉसकडे मागणं कर. तर डीपी म्हणतो अहो 100 दिवसांनी तुमचं अवघड होईल. त्यावर वर्षाताई म्हणते आता फक्त बिग बॉसचं नाव घ्यायचं. मग धनंजय लगेच चालू करतो बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. तर अशा प्रकारे या दोघांची इकडे धमाल चालू आहे आणि याच्यामध्ये टोचण्या घालायला घनश्याम इकडे उभाच आहे. तर तुम्हाला हे पाहून कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.